व्हिडिओ चालू करण्या अगोदर माझ्या काही स्टोरीज आहे, म्हणजे पास्टमध्ये स्टोरीज घडलेले काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्याविषयी मला असं वाटतं आहे की त्याच्याविषयी सांगावं, म्हणजे त्यांनी थोडंफार इन्स्पिरेशन भेटेल किंवा तुमचं पण मोटिवेट होसाल तुम्ही ते ऐकून, आणि कसं मी इम्प्रूव्हमेंट केली त्याच्याबद्दल. जर तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. जेव्हा मी 9th होतो तेव्हा मला एक स्पीच घ्यायचं होतं आणि घेतलं पण मी. जेव्हा स्टेजवरती गेलो तेव्हा असं स्टार्टिंगला झालं तसं होतं, म्हणजे मम झालं आणि ते स्पीच एकदम खराब झालं. जवळपास ऑलमोस्ट 500 विद्यार्थी असेल समोर, आणि ते स्पीच म्हणजे फक ऑफ झालं पूर्णतः. सगळं म्हणजे जे स्टेटस कमवलं होतं मी, थोडा एक ॲव्हरेज विद्यार्थीच्या वरती होतो मी, आणि त्याच्यामुळे ते सगळं मिस होऊन गेलं. आणि तुम्ही समजू शकता की स्टेज 500 मुलांसमोर जर काही बोलणं नाही झालं किंवा स्पीच खराब झालं तर काय होऊ शकतं. सो तसं काही माझ्यासोबत झालं त्यावेळेस. तेव्हापासून मी कधीच स्पीच घेतलं नाही, काहीच घेतलं नाही. अजून पण मी स्टेजवरती जात नाही. फक्त त्याच्यामुळे एवढं इम्पॅक्ट पडलेलं आहे माझ्यावरती. त्याच्यामुळे असं वाटतं आहे मला की जी पर्सनल डेव्हलपमेंट आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, ती डेव्हलप व्हायला पाहिजे प्रत्येक जणाची. आता माझी एवढी पण झाली नाही, बट थोडंफार इम्पॅक्ट पडलेलं आहे. आणि म्हणजे आता तरी मी सध्या 10 मिनिटाच्या वरती बोलू शकतो नॉनस्टॉप. बेसिकली इंट्रोवर्ट म्हणजे जो कुठेही म्हणजे जिथं मुद्द्याचं बोलायचं तिथं बोलणार नाही, आणि फक्त जे कम्फर्ट झोन आहे तिथेच आपण बग करतो, म्हणजे जे इंट्रोवर्ट मुलं करतात. जसे एक्स्ट्रोवर्ट आहे, कुठं पण त्यांचं चालूच असतं काही ना काही. ते असे टॉपिक कुठून शोधून काढतात ज्याच्यावरती सर्व ग्रुप पण हसतो आणि सगळं म्हणजे एन्जॉय करतात त्याच्या बोलण्यावरून. तसं इंट्रोवर्टचं नाही. इंट्रोवर्ट फक्त मेन कामाच्या मुद्दे बोलतात, आणि ते पण जिथे बोलायचं ग्रुपमध्ये तिथे पण बोलणार नाही. फक्त जे कम्फर्ट झोनमध्ये 3-4 मित्र असते आपले तिथेच बोलतात. त्याच्यामुळे खूप अशा ऑपॉर्च्युनिटी आहे ते आपल्यातून मिस होतात. आता माझ्या रिलेटेड बोलायचं झालं तर माझ्या पण असं काही ऑपॉर्च्युनिटी होत्या माझ्यात, म्हणजे जिथं मी स्वतःला दाखवू शकत होतो, प्रेझेंट करू शकत होतो, तिथे मला करता नाही आलं, कारण मला स्टेज फिअरमुळे आणि किंवा बोलण्याच्या स्किलमुळं थोडंफार माघार घेतली मी. आता तशी कंडिशन नाही आहे, थोडंफार इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. आणि आता मी नॉनस्टॉप कॅमेरासमोर घंटाभर बोलू शकतो, म्हणजे तासभर तरी बोलू शकतो. आणि जेव्हा स्टेजवरती जाण्याची वेळ येईल तेव्हा पण मी असं कॉन्फिडन्स आहे एवढं की मी स्पीच देऊ शकतो पहिल्याच्या जर कम्पेअर केलं तर. इंट्रोवर्ट होणं हे काही चुकीचं नाही किंवा याच्या म्हणजे काही साईड इफेक्ट पण नाही, बट काय होतात की काही ॲडव्हान्टेजेस असतात, काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. जिथं आपण बोलू नाही तिथं जे ॲडव्हान्टेजेस भेटायचे असते तिथं भेटत नाही. त्याच्यामुळे जी आपल्यामध्ये जी स्किल असते आपल्यामध्ये ती समोरच्याला कळत नाही, किंवा त्याची आपल्याला जी व्हॅल्यू भेटायला पाहिजे, जी आपल्याला प्रशंसा भेटायला पाहिजे ती भेटत नाही समोरच्याकडून. त्याच्यामुळे असं मला वाटतं की जे इंट्रोवर्ट लोक असतात त्यांनी स्वतःवरती काम करायला पाहिजे. इवन म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंगला कुठेच काही नव्हतो, म्हणजे मला एक तर बोलायला लाज वाटत होती. समोर कोणता पण मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलगी तर लांबच होती, मुलासमोर पण मी बोलणं म्हणजे खूप टाळत होतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पण मी माझे फ्रेंड खूप कमी आहे. फ्रेंड कमी का आहे तर मला एक तर व्हॅल्यू फ्रेंड बघतो, जे व्हॅल्यू प्रोव्हाइड करेल, काही ना काही कुठेतरी कामी येईल. असे टाईमपास करणार ते सध्या तरी मी बघत नाही. आणि माझे फ्रेंड खूप कमी. गावामध्ये गेलं तर गावामध्ये खूप कमी फ्रेंड आहेत, 3-4 फ्रेंड निघेल. आणि पहिला फ्रेंड सर्कल तो पण जो कॉलेजच्या शाळेतला होतो माझा, शाळेमध्ये पण 5-6 मित्र होते, जास्त काही फ्रेंड नव्हते. आणि मी असं म्हणत नाही की फ्रेंड झोन वाढावा किंवा फ्रेंड झोन कमी राहू दे तुमचा. ते जे नॅचरली होतात ते होऊ द्या. फक्त असं एक गृहीत धरा की कुठे ते मित्र कामी येईल, किंवा असं फक्त जे म्हणतात की टाईमपास करणारे तसे नाही पाहिजे आपल्याला. इंट्रोवर्ट मुलाची एक खासियत असते, म्हणजे जिथं ते चुकीचे नसतात तिथं पण ते चुकीचे गृहीत धरले जातात, कारण ते बोलत नाही. कारण आपण असं अवॉइड करतो की कशाला काय करायचं, हे कारणं वाढवायला नाही पाहिजे याच्या दृष्टीने आपण बघतो, आणि ते आपण चुकीचं ठरतो त्यावेळेस. त्याच्यामुळे मला असं 2022पासून थोडं असं वाटलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती काम करावं किंवा कम्युनिकेशन स्किलवरती काम करावं. त्याच्यामुळे आपलं थोडीफार पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. त्याच्यामुळे मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या व्हिडिओ बघत होतो. खूप साऱ्या प्रकारे म्हणजे पब्लिकमध्ये जाऊन बोलणं, ते करणं, खूप साऱ्या अशा गोष्टी केल्या मी. आणि एक थोडे क्लास घेत होतो मध्ये, तर त्याच्यामध्ये पण माझी कम्युनिकेशन स्किल किंवा जी 1-to-1 जी कम्युनिकेशन असतं ते पण माझं डेव्हलप झालेलं आहे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे. आणि आता तुमच्यासमोर बोलतोय तर तुम्हाला कॉन्फिडन्स कळत असेल. एवढं पण हाय लेवलचं कॉन्फिडन्स नाही, पण जर स्वतःसमोर म्हणजे जे एकट्यात बोलू शकतो तो कुठेही बोलू शकतो. आता कॅमेरासमोर बोलतोय तर यासाठी पण खूप सारा कॉन्फिडन्स लागतो. आणि जी आता बोलतोय मी ते पण 0 स्क्रिप्टवर आहे. याचा एकही शब्द मी लिहिलेला नाही, किंवा हा टॉपिक पण मला आता करायचा होता ते पण मी लिहिलेलं नाही. आणि आता याच्यावरती बोलणं म्हणजे थोडं टफ असतं. तर सुरुवात चालू आहे आपली, आणि याच्यावरती बोलणं पण म्हणजे मी बोलू शकतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यासाठीच खूप गरजेचं आहे. म्हणजे जिथे आपण जसे एक्स्ट्रोवर्ट असतात, जे कुठे पण काही पण कोणताही पण टॉपिक काढू शकतात, तसे इंट्रोवर्ट काढू शकत नाही. त्याच्यामुळे
ते चेंज होणं खूप गरजेचं आहे आणि ते मी आता चेंज होते हळूहळू. 50% तर झालो आहे, अजून 50% म्हणजे खूप सारं होण्याचं बाकी आहे. त्याच्यामुळे असा फोर्स आहे माझ्या इंट्रोवर्ट मुलांना, जर तुम्हाला तुमच्या हातातल्या संधी गमवायच्या नसेल तर एक्स्ट्रोवर्ट होणंच लागेल तुम्हाला. द मेन पॉईंट इज जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल कोणाला, मग ते लव्ह लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ असो, त्याच्यावरती जे इंट्रोवर्ट असतात ते त्यांचे एक तर कॉन्फिडन्स लो असतो आणि ते कधीच अप्रोच करू शकत नाही. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण खूप हाय होतो जर तुम्ही थोडेफार एक्स्ट्रोवर्ट झाले. एक्स्ट्रोवर्ट इन द सेन्स जिथे तुम्हाला बोलण्याची गरज असेल तिथं तुम्ही बोललात तर ते पण आपण एक एक्स्ट्रोवर्ट प्रकारे धरू शकतो. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे असं नाही की कुठे पण वायफट बोलणं वगैरे, तसं पण नाही, फक्त कामाच्या गोष्टीमध्ये जसं की आपण आता बोलतोय. माझी कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप झाली म्हणजे अजून झाली नाही, बट थोडीफार तर इम्प्रूव्हमेंट झालेली आहे 50% पहिल्यापासून. तर ती कशी झाली तर मला एक तर क्लासेसमुळं, ते क्लास घेत होतो मी, एक सॉफ्टवेअर शिकवत होतो मुलांना, त्याच्यापासून पण खूप कम्युनिकेशन डेव्हलप झाली. आता तेव्हा मी असं डिसिजन घेतलं होतं की मला हे करायचंच आहे. मला जी ऑफर आली होती तेव्हा क्लासेससाठी, मला असं वाटलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचा हाच एक मार्ग आहे की त्यांनी मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू शकतो. जेव्हा आपण स्वतःला प्रेझेंट करतो दुसऱ्यासमोर, मग ते कोणत्या पण बेसिसवर असो, मग ते मी सॉफ्टवेअर शिकत होतो. तर आता लाईट गेलेली. तर जेव्हा मी जे सॉफ्टवेअर शिकत होतो तेव्हा खूप असे प्रॉब्लेम येत होते, म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा ते प्रोनाऊन्स करण्यासाठी असे हार्ड वर्ड होते थोडेफार. तर ते मी कंटिन्युअसली प्रॅक्टिस करून ते डेव्हलप केले आणि त्याच्यानंतर मी 3 ते 6 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट झालो त्याच्यामध्ये आणि एक कम्युनिकेशन स्किल पण खूप चांगली डेव्हलप झाली. त्याच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण चांगल्या प्रकारे होते जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायचं शिकवतात किंवा प्रेझेंट करता येतं तुम्हाला तेव्हा. माझ्या जे सराउंडचे मित्र असेल किंवा बाकी जे फॅमिली मेंबर असेल त्यांना आतासुद्धा वाटतं की मी इंट्रोवर्ट आहे. म्हणजे त्यांचं असं एक इमॅजिनरी झालेलं आहे की मी पहिल्यापासून एवढं काही त्यांच्यासोबत बोलत नव्हतं किंवा काही नव्हतो. तर त्यांना आतासुद्धा वाटत आहे की मी इंट्रोवर्ट आहे आणि मी काही शांत आहे किंवा एवढं काही बोलत नाही वगैरे. तर मी म्हणजे अवॉइड करतो बोलायचं. जिथे कामाचं जिथं कामं असेल तिथंच बोलतो. एक तर एवढा टाईमच नसतो सध्या तरी, त्याच्यामुळे मी गोष्टीशिवाय काही करत नाही किंवा कोणत्याही रिलेटिव्सबद्दल म्हणजे त्यांच्यासोबत बोलत नाही. तर त्यांच्या एक दृष्टीने माझा जी इमॅजिनरी पर्सनॅलिटी आहे ती थोडी इंट्रोवर्ट टाईप आहे आणि ती तशीच पाहिजे. जी आपली प्रोफेशनल लाईफमध्ये असतं ते म्हणजे एक खूप इम्पॅक्ट पडतं की इंट्रोवर्ट असणं एकदम मला तसं युजलेस वाटतं. इंट्रोवर्ट असणं म्हणजे नसायला पाहिजे माणूस कोणतंही इंट्रोवर्ट. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असतात त्या मिस होतात. तर सगळ्यात जास्त फोर्स आपला म्हणजे जे असतो तो म्हणजे करायला पाहिजे आपण की इंट्रोवर्टपासून एक्स्ट्रोवर्ट कसं व्हायला पाहिजे. तर पहिला पॉईंट म्हणजे एक तर तुम्हाला प्रेझेंट करता आलं स्वतः. जितके जास्त लोकांना बोलता येईल तितके जास्त लोकांना बोला. जसं मी स्वतः स्टार्टिंगला केलं, मी तसं व्हिडिओ पाहू खूप साऱ्या असे पॉईंट आहे की जे घेतले मी आणि ते इम्प्लिमेंट केले माझ्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर आता व्हिडिओ क्रिएशन प्रत्येकाला जमत नाही, बट ज्याला जमतं ते एक ट्राय करा की व्हिडिओ क्रिएशन करता येईल. जसं मी पण ट्राय करतो आणि खूप सारा म्हणजे व्हिडिओ क्रिएशनला इतका फायदा होतो जसं मी सांगू शकत नाही. आता सध्या मी 1-2 तास सहज बोलू शकतो कंटिन्युअसली विदाऊट स्क्रिप्ट. आणि आता स्वतः म्हणजे एक 1 to 1 बोलतो, म्हणजे सिंगल पर्सनॅलिटी, म्हणजे मी एकटाच आहे रूममध्ये आणि आता बोलू शकतो. जर इथे समोर 1000 माणसं आले तरी पण मी सेम कॉन्फिडंटनं बोलू शकतो जेव्हा आपण स्वतः मिररसमोर बोलू शकतो. अशा प्रकारे एक व्हिडिओ क्रिएशन जर जमत असेल तुम्हाला, व्हिडिओ क्रिएशन म्हणजे सुद्धा करा. आणि माझं एक पहिल्यापासून फोर्स होतं की म्हणजे जिथून बोलायचा पैसा येतो आपल्याला, जिथं स्वतःला प्रेझेंट करायचा पैसा येतो ते खूपच चांगलं आहे. आणि एक यूट्यूब म्हणजे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्हाला स्वतःची लाईफ दाखवून सुद्धा पैसे देतात यूट्यूबवाले. धरा तुम्ही तुमची लाईफ दाखवा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हे म्हणजे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. तर हे ज्याला जमतं ते करतं. आता तुम्हाला जर शायनेस वाटत असेल की हा फालतूपणा आहे तर करताही नाही. आता मला स्वतः अनुभव आहे 3-4 वर्षाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त. याच्यामध्ये अर्निंग पण होतात. ज्यांना होते ते करतात, ज्यांना माहिती नाही ते नाही करत. सो एक कॉन्टेंट क्रिएशन खूप सोपा मार्ग आहे तुम्हाला एक्सप्रेस करायचा किंवा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करायचा. तर हा 8-10 मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. अर्थातच या व्हिडिओला म्हणजे जेवढा व्ह्यूज येणार नाही, बट जेवढे काही व्ह्यूज येणार आहे फ्युचरमध्ये, जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल, खरंच मी जे सांगतोय त्याच्याकडे थोडंफार लक्ष दिलं तर तुमची लाईफमध्ये थोडेफार तरी इम्पॅक्ट पडेल. ट्राय करा की एक्स्ट्रोवर्ट होण्याचं, ग्रुपमध्ये जा, इकडे तिकडे जा. फक्त एक सायलेंट व्यक्तिमत्व तुमचं डेव्हलप करू नका. एक्स्ट्रोवर्ट होण्याचा प्रयत्न करा. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी मिस होतात तुमच्याकडून जर तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर. नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.